आज होई मारता मारता वखराच्या पासीले अटकला डायरेक्ट सरळ आणि त्यातल्या त्यात तो मला पहिली लक्षात नाही आलतात मी त्याला हाताने काढून राहिलो. थांबा थांबा हे अर्धवट कसं सुरुवात पासून सांगतो. तर तो विषय असा आहे. थांबा पहिले विषय रोजा बाजूनं. आज आपल्या 100 डेज चॅलेंजचा पुरा 21वा दिवस. आपल्याला 100 दिवसात चॅलेंज मध्ये काही बी करून 10K फॉलोअर्स कंप्लीट करणार आहे. येणे जेणे आपल्याला अजून बी फॉलोअर्सिंग केलं तर काय पुण्याला करण बाबा लवकर फॉलो. तर आज सकाळी सकाळीच गाळं जुतलं सरकती आलो वावरात. अटिवून तर सगळ्यात पहिले जुतला आपला वखर आणि इकडे येऊन रपा केली वही मारणं चालू. आणि आता आपल्या युट्यूब चॅनल एक बंगल्याचा मोठा व्हिडिओ येणार आहे. तोच तो भूत बंगला. त्याच्यासाठी लवकरात लवकर आपल्याला सबस्क्राईब करून घ्या. आता अर्धवट वही झाली. थांबा म्हटलं पहिले आपण जरासा व्ह्यू कॅप्चर करून घेऊ. फक्त 2-3 व्हिडिओ काढले आणि खुरपण काढण्यासाठी फक्त वखर तिरपा करतो काय. तर एकदम अचानकच मला हा सरप दिसला. पहिले तर मला ध्यानात नव्हतं. मला वाटलं एखादी पन्नी आम्ही काढून राहिलो ते हातानं. बस त्यानं मला मुका घेतला असता झालो असतो मी लायक लंब. मग काय त्याला आरामशीर वखरावून काढलं. गाडीवर घेतलं. चला म्हटलं वावराच्या बाहेर या गाड्या सोडून देऊ. पण त्याची बी जायची इच्छा नाही. सदी बा तो खालीच पडे. मग कसा तरी दिला बा वावराच्या बाहेर सोडून आणि काढून आणण्याच्या ते बी पाहिलं त्याला जखम नाही लागली पाहिजे. नाही तर जर जखम लागली त्याचे मुंग्यास कार्यक्रम करून टाकतात. आता ते सगळं जाऊ द्या. घरी जायचं ते वखर सोडलं एवढं जीवार तुम्हाला काय सांगू. आता त्याच्या बाद आपल्या बैल जरासा दिला नसता. त्याच्या बाद घरी आलो तयारी केली. चला म्हटलं तर वावरातून एखादा चक्कर मारून येऊन. तुम्हाला तर माहित आहे बाहेर जाणं असलं म्हणजे मी एकटा तर कुठे काही जातच नाही. एक दलिंदर मित्र नाही तर बाकीचे तर असतातच आपल्या सोबत. तटून मग फटाफट आलो आपल्या वावरात. हा वही मारल्यावर काही म्हणा तुम्ही वार एक नंबरच दिसते. त्याच्या बाद तटून आलो सरकतीर आपल्या संत्रात. आणि आता वरच्या पाण्याने संत्राची क्वालिटी बी A1 झाली. आता या गड्याचं म्हणणं होतं की मला 2-3 चांगले व्हिडिओ काढ. हे म्हटलं बा तू बी काय आठवू चिंता भावले. चला तर मग आम्ही जातो आता घरी. आजच्यासाठी एवढंच. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका बरं.